नमस्कार. आज आपण एका अशा गहन विषयावर बोलणार आहोत जो अनेक शतकांपासून विचारवंतांना कोड्यात टाकत आला आहे. आपण यातील काही क्लिष्ट कल्पनांना सोप्या आणि स्पष्ट कथांमध्ये उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाले होते. आपण म्हणजे मर्यादित क्षमता असलेले जीव त्या अमर्याद निर्मात्यावर प्रेम कसं काय करू शकतो, ज्याला आपण कधी पाहिलं नाही किंवा ज्याला आपण पूर्णपणे ओळखूही शकत नाही? हा प्रश्न खरं तर निर्मिती आणि न्याय या दोन्ही संकल्पनांच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आणि यावर जे उत्तर दिलं जातं ते खूपच धाडसी आहे. निर्मात्याला स्वतः एक जीव बनावं लागेल. ही एकच कल्पना इतकी पोटेंट आहे की ती न्याय, प्रेम आणि आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीबद्दलच्या संपूर्ण युक्तिवादाची गुरुकिल्ली ठरते. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मूळ समस्येच्या गाभ्याशी जावं लागेल. एक प्रकारचा दैवी विरोधाभास आहे हा. आता विचार करा, प्रेमासाठी ओळख असणं, ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे, पण आपण अशा देवाला कसं ओळखणार जो अदृश्य आहे? इथेच तो विरोधाभास निर्माण होतो. जर आपण देवाला नीट ओळखूच शकत नाही तर त्याच्यावर प्रेम कसं करणार? आणि जर प्रेमच शक्य नसेल तर आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर तरी पूर्ण कसा होणार? मग अशा परिस्थितीत न्यायाचा कोणताही योग्य निकष ठरवणं जवळजवळ अशक्यच वाटतं, नाही का? आणि इथेच मूळ स्रोत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर ठेवतो. न्यायाचा जो काही निकष आहे तो थेट पुत्राला दिलेल्या प्रतिसादाशी जोडलेला आहे. जसे इथे म्हटले आहे, पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर त्याने सर्व न्यायाचा अधिकार पुत्राला दिला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की पुत्राला दिलेला प्रतिसाद हाच न्यायाचा अंतिम आधार बनतो. आणि हाच धागा आपल्याला त्या विरोधाभासावरील मुख्य उपायाकडे घेऊन जातो. उपाय काय? तर देवाने स्वतः एक जीव बनण्याची योजना आखली. आणि यामुळे काय बदल झाला, हे किती मोठं स्थित्यंतर होतं हे इथे अगदी स्पष्ट दिसतं. अवताराने अदृश्य देवाला दृश्यमान केलं. ज्याचा आवाज ऐकू येत नव्हता त्याला ऐकण्यायोग्य बनवलं. यामुळे झालं असं की जो देव अज्ञात होता त्याला जाणणं शक्य झालं आणि प्रेमाचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे जी गोष्ट पूर्णपणे अमूर्त होती ती आता मूर्त झाली, अगदी ठोस. आणि यामुळे जीवांना पहिल्यांदाच आपल्या निर्मात्याशी थेट संवाद साधता आला, त्याला अनुभवता आलं. जसं की म्हटलंय, जे आम्ही ऐकलं, जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं आणि आमच्या हातांनी स्पर्श केला, त्या जीवनाच्या वचनाबद्दल आम्ही सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना काहीतरी घडल्यावर प्रतिक्रिया म्हणून आलेली नव्हती. नाही, स्रोतानुसार ही निर्मितीच्या आधीच ठरलेली एक पूर्वनियोजित योजना होती. निर्मितीचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी हाच मार्ग ठरवण्यात आला होता. ठीक आहे, आता पुढे पाहूया की हे सगळं कसं एकत्र येतं. कारण जेव्हा देव एका जीवाच्या रूपात येतो तेव्हा त्याचे परिणाम खूपच नाट्यमय असतात. अवतारी देवाचं अस्तित्व एका उत्प्रेरकासारखं म्हणजे कॅटलिस्टसारखं काम करतं. ते प्रत्येकाच्या मनात, हृदयात काय दडलंय हे उघडं करतं. जे खरोखर देवावर प्रेम करतात ते त्याला त्या रूपात स्वीकारतात, पण जे करत नाहीत ते त्याला फक्त नाकारतच नाहीत तर त्याला संपवण्याचाही प्रयत्न करतात. तर आता मुद्दा फक्त अमूर्त विश्वासाचा राहत नाही. आता प्रतिक्रिया ही एका थेट प्रत्यक्ष भेटीवर अवलंबून असते. आणि ही भेटच न्यायाचा एक नवीन, अगदी स्पष्ट आणि न टाळता येणारा निकष बनते. आणि आता आपण या संपूर्ण युक्तिवादाच्या कळसाकडे म्हणजेच क्रूसाकडे येतो. या घटनेकडे फक्त एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिलं जात नाही, तर ती स्वतंत्र इच्छेच्या अंतिम परीक्षेचा क्षण म्हणून सादर केली जाते. इथे न्यायाची संपूर्ण कल्पनाच बदलते. तो आता कोणीतरी बाहेरून लादलेला निकाल नाही, तर आपल्या आतून, आपल्या हृदयामधून घेतलेल्या निवडीचं थेट प्रकटीकरण आहे. म्हणजे ही कल्पना आपल्याला कोर्टरूमच्या मानसिकतेतून बाहेर काढून आपल्या निवडीच्या नैसर्गिक परिणामांसमोर आणून ठेवते. मग ही निवड योग्य कशी ठरते? इथे कृपा ही संकल्पना येते. कृपेला एक अशी संधी म्हणून सादर केलं जातं ज्यामुळे एक योग्य निवड करणं शक्य होतं. ही संधी स्वीकारायची की नाकारायची हे पूर्णपणे आपल्यावर आहे. ती आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीला डावलत नाही. हे वचन अगदी स्पष्टपणे सांगतं की निवडीचा परिणाम हा त्या निवडीमध्येच दडलेला असतो. जसं म्हटलंय, तुमची स्वतःची दुष्टता तुम्हाला शिक्षा देईल. क्रूस हा एक असा विलक्षण क्षण आहे जिथे दोन टोकाच्या गोष्टी एकाच वेळी घडतात. तो देवाच्या प्रेमाचा अंतिम पुरावा आहे आणि त्याचवेळी देवावर प्रेम न करणाऱ्यांकडून मिळालेल्या अंतिम नकाराचाही तोच क्षण आहे. ही एक अशी कसोटी आहे जिथे प्रेम आणि द्वेष सर्वात स्पष्टपणे समोर येतात आणि प्रत्येक जीवाची निवड अंतिम होते. तर मग या सगळ्या निवडींचा शेवट कुठे होतो? आता आपण बघूया की स्वतंत्र इच्छेचा हा प्रवास कसा एका अंतिम आणि अटळ परिणामापर्यंत पोचतो. या लेखानुसार आपलं शाश्वत नशीब
आपल्यावर लादलं जात नाही, तर ते आपण निवडतो. जे लोक पुत्राला नाकारतात त्यांनी खरं तर स्वतःच्या स्वतंत्र इच्छेनेच अनंत काळच्या जीवनाला नकार दिलेला असतो. आणि हे वचन या संपूर्ण प्रक्रियेचा एक तार्किक निष्कर्ष म्हणून समोर येतं. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचं जीवन मिळतं, पण जो त्याला नाकारतो त्याला जीवन दिसणार नाही, कारण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. चला तर या सगळ्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. सुरुवात झाली एका समस्येपासून, देवाला ओळखण्याची समस्या, आणि त्याचा शेवट झाला स्वतः निवडलेल्या न्यायाच्या अंतिम निराकरणामध्ये. न्यायाचा निकष काय, तर पुत्राला दिलेला प्रतिसाद. अवताराने प्रेम शक्य केलं, क्रूसावर त्या प्रेमाची अंतिम परीक्षा झाली, आणि त्यातून प्रत्येकाचं नशीब हे त्यांच्या स्वतःच्या निवडीचा थेट परिणाम ठरलं. आणि हा सगळा युक्तिवाद आपल्याला एका अंतिम पण खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. जर खऱ्या प्रेमासाठी पूर्ण स्वातंत्र्यात केलेली निवड इतकी आवश्यक असेल, तर याचा अर्थ असा होतो का की प्रेम आणि जोखीम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत? त्या कदाचित अविभाज्य असतील? यावर नक्कीच विचार करायला हवा.